आज आपण ट्राय करू भिवंडीची स्पेशल पावभाजी. आलो आपण इकडे आहोत. तर त्यांची सिटिंग आहे इकडं पण ती आहे एसी सिटिंग आहे सगळी. इकडे एसी मध्ये आपण बसू शकतो आणि इकडे नॉन एसी वाले. तर ट्राय करू चला आपण फटाफट या. तर आता आपण आतमध्ये तर आलो पण आता आपल्याला काय घ्यायचं आहे ते समजत नाही कारण की यांचे एवढे सारे डिशेस आहेत भाई. आमचा मेन अधिकारचा घ्यायचा आम्हाला पावभाजी. सो इकडं पावभाजीचा राईस पावभाजीचा दिसत नाही खरं पावभाजी नाहीये भाई रिअल भाई. टेन्शन आला पावभाजीच नाही आणि फेमस आहे पावभाजी नाही बघा. म्हणजे 1972 मध्ये केलं स्टार्ट. किती रन झालं म्हणजे 40 इयर्सचे प्लस झाले त्यांचे. म्हणजे 1970 मध्ये यांनी स्टार्ट केलाय. त्यांना 40 इयर्स प्लस झाले. आता आम्हाला इकडं पावभाजी दिसत नाही. आपण त्यांना विचारू पावभाजी आहे नाही नाही पाव. हा कितना पाव आहे. हा चल ओके दे दो. रावली पावभाजी पावभाजी भेटली आम्हाला. त्याच्या आम्ही त्यांना विचारला ते बोलले आहे पण त्यांनी याच्यामध्ये नाही दिला. याच्यामध्ये सगळं दिलाय चायनीज आयटम. त्यामुळे जरा आम्ही शॉक झालो की याच्यात पावभाजी कुठे आहे भाई. त्याला बोलवलं आता आम्ही आणि विचारला की बोलले की नाही त्यांनी याच्यात मेन्शन नाही केला पण पावभाजी भेटली. सो आता आम्ही मागवली आहे. ते बोलले 2 मिनिटं लागतील येते पाव. तर इकडे चायनीजचा पण आयटम खूप महाग आहे. जेवढा मी बघितला सॅलेड आला आमचा. हे आता आम्ही पावभाजीमध्ये टाकणार. आलेला असं पण खातात खरं. मी गणपतीमध्ये इकडे आलेलो फिरायला. हा एक बॉटल आहे हा छोटा. सो मी गणपतीकडे आलेलो. गणपतीमध्ये आमच्या इकडचे भिवंडीतले जे गणपती ते फिरवलो त्या टायमाला आलेलो. तर माझ्या मित्रांनी याला जस्ट असंच खाल्लेला. बघू आपण कसं लागतो. हे खाल्ला नव्हता. ते बोलला की असा खात नाही. तर लिंबू पाणी आलं भाई. क्रेविंग हो रहा है. खाऊन बघू. चांगला आहे पावभाजी. टाकून खा. पेढा पाना मागतो भाई. येऊन द्या पावभाजी पटापट. आंबा झाली पावभाजी. पावभाजी लवकर आली भाई. 2 मिनिटं बोलले पण 2 मिनिटं लागले नाही. आम्ही जस्ट शब्द बोलत होतो आमच्या लगेच पावभाजी आली. सर्व्हिस फास्ट आहे पण मस्त आहे. वास तर चांगला येतो. खाऊन बघा. पावभाजी आली पण बटर नाही बघा. बटर काय बघूया भाई. बोलो अंकल ला अंकल बटर की तो क्या बटर चुरा है क्या आपने. बटर भगा लिया भाई उन्होंने. बटर का भी घपला हो रहा है अभी. चलो ट्राई करते. लगता रहा एकदम टेस्टी है. देखो ठीक है एकदम. तो देखो अभी इसके ऊपर अपन ये सब डालते हैं. अभी पहले अपन मिक्स कर लेते. भाजी तर खूप भरून दिली भाई. एकदम सगळा मिक्स करून झालाय. ट्राय करून पाय पाडून घ्यायचा पाहिजे. अरे किमती आहे भाई. सो हाय ठीकठाक आहे. जेवढा नाव ऐकला किती टक्के देतो. रिअली नाही
मनात नाही भाई. पैसे वेस्ट आहेत नका येऊ. काय पण होऊन द्या, जे आहे ते रिअल आहे ते रिअल आहे. दुकानवाले मला मारतील, बट मिनिमम टेस्ट आहे थोडीफार, जास्त नाही आहे. ॲव्हरेज पावासोबत ट्राय करू. पावाला बघा बटर लावलाय बघा, पुढे आहे बघा बटर, मस्त आहे. माहिती नाही. पावासोबत थोडीशी चांगली लागते पावासोबत. बाकी भाजीमध्ये टेस्ट असते, पण त्याच्यात नाही आहे तेवढी जास्त टेस्ट. अशी साधी खाल्ल्यावर लागेल. सो चांगला आहे, मस्त आहे. थोडेसा जेवढा नाव ऐकला त्याच्यात थोडासा चांगला काम आहे. त्याला खाऊ पटापट. असं असं ना, ते कधी कधी ना काय काय खाल्ला ना मिसळ, आम्ही त्या दिवशी खाण्याला ट्राय केली मामलेदार, तेव्हा जशी ती तोंडात गेली तसं चव समजली आम्हाला लगेच. बट पावभाजीची चव तशी समजली नाही लगेच. सो जे मसाले वगैरे ते जरा वेगळे यूज करतात. ती गरम मसाल्याची टेस्ट नाही त्याच्यात. टमाटे जास्त आहेत ते तर असतात, बट आंबट जास्त वाटत नाही, फक्त भुसभुशीत वाटते भाजी ना. ते लिंबूमुळे. सो बघू आता पैसे दिलेत तर खायला लागणार नाही. ओ हो, आइए आप भी खाइए, ट्राई करिए एक बार, मुझे बताइए कैसा रहता है. आपने खाया रहेगा ना, मुझे कमेंट्स में आके बताइए ये अच्छा है क्या नहीं. मुझे तो ज़्यादा नहीं लगा. कितना परसेंट रहेगा मेरे, 40% अच्छा है, 60% मेरे तरफ से तो नहीं है. बाकी तो ठीक है. आप आगे मुझे बताइए कमेंट्स में आके कितना अच्छा है. भिवंडी का सबसे मशहूर है और इसका तीन ब्रांच अभी तक मैंने देखा है. एक इधर है अपने इधर जकात नाका, धामन नाका, और एक गौरीपाड़ा साइड में ना, गौरीपाड़ा साइड है ना, एक गौरीपाड़ा साइड में, और एक कल्याण में अपना जो है ना, जे कल्याणला आपलं काय म्हणतात त्याला, दुर्गडी किल्ला, त्याच्या पुढेच आहे. दुर्गडी किल्ला म्हणजे त्या साईडला नका जाऊ, कल्याण आपण कल्याणचा रस्ता आहे ना तिकडे जा, तिकडे एक बिर्जी पावभाजीवाला आहे. सो आता इकडची तर खाल्ली म्हणजे तिकडे खायची. आम्हाला टेस्ट एवढी नाही की जेवढी आम्हाला पाहिजे होती, जेवढी आम्ही ऍक्सेप्ट केली है ना भाई. नव्हती गेली भाई. प्रसाद मी खाल्ले, आता प्रसाद पण नाही बोलतोय. सो बघा खाऊ आता, जे पैसे दिलेत वसूल तर करू. हा भरोसा नाही, टेस्ट नाही म्हणून मेन्यू मध्ये जास्त नसेल, कारण की इथे चायनीजला जास्त टेस्ट असेल. जेव्हा आम्ही आता ना त्या पुलावला पण एवढी टेस्ट नव्हती. मला तर नव्हता आवडला पुलाव, जेवढ्यांना आवडला असेल ते आवडले, बट मला नव्हता आवडला. बट इथं जेवढा 1972 पासून ओपन आहे, म्हणजे 40 years प्लस झाले, तरी पण ती टेस्ट अजून बोलतात की त्याच्यामध्ये नाही. मला तर नाही भेटली. लोक बोलतात आहे एवढी मशहूर आहे भिवंडीमध्ये, पण माझ्या हिशोबाने टेस्ट नाही काहीच. चला जाऊन द्या, जे आहे ते आहे. खाऊ आता, संपवू, घरी जाऊ. एक पण शब्द नाही माझ्यापाशी बोलासाठी. बोट चाटतोय म्हणजे समजू नका की जास्त खायचे, पण आहे चांगली आहे. 40%च चांगले, पुरे 100% मी देऊ नाही शकत. सो येऊन ट्राय करा तुम्ही पण. 107 रुपयाला आहे. 160 बोलला का? 160 बोलला. कोई बात नहीं, हम तो चूती. भाई मी फालतू मध्ये 2 मागवले. मला वाटलं भाई 107 रुपयाला, जाऊन मी बोला घेऊन येतो. पैसे गेले भाई. कसं बोलतो मी, मोर्यामध्ये आता ट्राय करायचं आम्हाला. मोर्यामध्ये तुम्हाला कम्पेअर करून सांगतो मी. याचा नेक्स्ट आता आमचा जो आहे ना, जिकडे आम्ही नेक्स्ट जाणार आहे नेक्स्ट प्लेसमध्ये, तिकडे आमचा मोर्या पावभाजी काय म्हणतात, मिसळ पावाला आहे. मोर्या मिसळ पाव, त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडे पावभाजी भेटते, ती पण आम्ही ट्राय करून सांगू. बट 160 रुपये गेलेत आमचे. वेस्ट भाई, फुल वेस्ट, काहीच नाही टेस्ट. 160 मध्ये मी टॉपर जागेवर खाल्ला असं, म्हणजे आपल्या बाजारपेठात पण अशी भारी पावभाजी भेटते जी मी खाल्ली आहे. बरबाद झाले पाहिजे. 240 रुपये, 240. मला वाटलं 160 रुपये. आता हे लोक बोलतात 160 रुपये.
दुख हुआ भाई, गंदा वाला दुख हुआ मेरे को. आमचा कॅमेरामॅन जरा बिझी आहे खाण्यामध्ये. लक्ष नका देऊ त्यांच्याकडे. दाखव तुम्हाला. हे बघ. ये खाते भाई. काय कॅमेरामॅन आहे. कैसे डॉन बनेगा. हा हो. मला जेव्हा त्या चायनीजला जाते मला घेऊन ये चायनीजला. आज कुठे डाएट वरती भाई. भरोसा नहीं हो रहा मेरे को ते पे. हा सॉरी आमचे कॅमेरामॅनला बोलून. हॅलो. सो या मी टेस्ट करणार आहे बिजू पावभाजीचा फेमस जे इथलची मोस्ट स्पेशालिटी आहे पावभाजी. आणि हे लोकांच्या अनुसार खूप 10/4 आहे. माझ्या हिशोबाने बघूया. मला वाटतं ह्याच्यापेक्षा हे जास्त टेस्टी आहे यस रिअली मला ना. भाई हे लोक बघतील तर आम्ही तिघांना पकडून मारतील कुठे. पण खरं सांगू तर मला भरतीच नाही वाटते. आणि वरून खूप जास्त महाग आहे. बाहेर तुम्ही ह्याच्यामध्ये खूप जास्त टेस्टी खातील. आणि ह्याचं नाव एवढं फेमस आहे भिवंडीमध्ये. आणि ह्याची स्पेशालिटी असून पण अशी निघली मला एक्सपेक्टेड नव्हता. सेम ब्रो सेम. मला पण एक्सेप्ट. मी नाही विचार नव्हता केला की अशी नाही गेली. बट आता आम्हाला कारण नाही की आम्हाला ही पूर्ण भाजी खायला लागेल. कारण की जे पैसे दिलेत आम्ही परत आम्ही आता एक्स्ट्रा पाव मागवलेत. सो जे आहे ते तोंडात जाणार आता आमच्या. ते बघा ऍक्च्युली मला ना खूप जास्त भूक लागली आहे. सकाळपासून मी खूप थकली आहे. त्यामुळे जबरदस्ती खाते. आता माझी अशी कधी नौबत नाही आली असती. पण आपण खाऊ. आपण तर खायला लागणार. आता 4 पाव मागवले. अन्न वेस्ट नाही करायचा. पूर्ण ब्रह्म असते. मग काय भाई. अन्नाला खा. अन्नाला वेस्ट नाही करायचं. आता मी खाणार. अन्न म्हणजे येवाला अन्न नाही. सो चला आपण खाऊन घेऊ पटापट. हे लोक आम्हाला मारायची प्लॅनिंग करतायत. भाई हा रिअली मारायची प्लॅनिंग करणार. भीती वाटते आम्हाला. रेटिंग दिली तर आम्हाला सांग मारी म्हणा. याच्यापेक्षा टेस्टी मसाला पाव. टेस्टी मसाला पाव. आमच्या टायटलची रेटिंग कॅनन 4. नसरानाकडे खंबलेला वडा आहे 60 रुपये. 60 रुपये. 60. तुम्हाला दाखवतो आम्ही भिवंडीमध्ये अजून एक पावाजी वाटत. एक नाही 2 जण आहे. 2 जण आहेत. 300 प्राइस. तुम्हाला यायचं भाई तुम्ही या. तुमची अपेक्षा झाली. मी खूप नाव ऐकला म्हणून सांगतो. आम्ही नाही येणार बरं. मी तर नाही. कारण की 14 इयर्स प्लस झालेले आणि आमचा एवढा टार्गेट मला 40 वर्षाच्या वरती जे झाले त्यांच्याकडे जायचं. सो आता नको करणार आहे भाई. एखादी खाऊ शकता ना जेव्हा भूक लागेल जास्त आपल्याला. त्या टायमाला आपण तयार खाऊ शकतो. ऑप्शन नसतो. हा इमर्जन्सी. विकला रे भाई. खरं 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 बोलू का खरं. जे आमचे गेलेत ना जे 360 रुपये भाई. रिअली बोलतो वेस्ट आहेत. काय फायदा नाही झाला भाई. आम्ही विचार करून आले ना ब्रो. विचार कर. मेरे इरादों में पानी नहीं पूरा पाव भाजी गया. पाव भाजी ऐसा पूरा प्लेन हो गया हो. माझे पुरे पैसे गेले भाई. इजे गेले. आता घरी गेला उलटी झाली वेगळा काम आमचा. वेगळा शूट झाला आमचा डायरेक्ट. साला पुरे पैसे सर जाऊन जातं. ते झालं. पैसे गेल्यानंतर कसं वाटतं प्रसाद दादा. माझ्या तर इकडे लागली ती पावभाजी. इकडची इकडे गेली भेंडी समजलाच नाही. 4 ते 5 पाव असेच गेले. आणि प्लस वेस्ट ऑफ द पार्ट. हे मला हसते ती मला हसते. उसको पता नहीं है मैं एक दिन इधर से इधर आएगा बड़ा यूट्यूबर तो बनेगा. तर नेक्स्ट आपला जो नेक्स्ट स्पॉट राहील जिकडे आपण जाऊ भाई चांगल्या जागी जाऊ. अशा वाईट जागी नको. काय सांगायचं भाई युट्यूब आपला जे व्हिडिओ बघतील त्यांना काय वाटेल भाई कशा जागी जातात ते लोक है ना. पुरणपोळी बनव. हा बघा छोटासा थांबा तुम्हाला कधीतरी कव्हर करून दाखवेल. आपण येऊ इकडे पुरणपोळी खायला एकदा ट्राय करायला येऊ. आजचा ब्लॉग पुरा बघा तुम्ही आणि लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. कमेंट्स करायला विसरू नका भाई.